आर के क्रीडानगरी या ठिकाणी गणेशजी पाटील यांच्या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांना देखील विनंती आहे या पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि मागचा सामना आई एकविरा सावधनं जिंकलाय आणि 2 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांना पार्टी स्पॉन्सर्स केली आहे आई एकविरा सावध टीमला असे गणेशजी पाटील त्यांचं करूयात आपण मनपूर्वक आभार. आमने लुनाड म्हटलं की प्रचंड प्रेम खरं तर हा परिसर सातत्यानं देत असतो. त्यापैकीच एक म्हणजे ऑलवेज एक मोठ्या भावाप्रमाणे आम्हाला जीव लावत असतात उत्तमदादा पाटील, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. आज दुपारची ट्रीट होती दादाकडनं स्पेशल पार्टी. मॅच ऑन सामन्याची होईल या ठिकाणी सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तयार झाला. पहिलं षटक घेऊन तुम्हाला पाहायला मिळतोय. चला मॅच सुरू करू. अंपास वेळ खूप जास्त जातोय कारण 2:23 झाली आहेत. त्यानंतर आपल्याला सेमीफायनल फायनल्स त्या देखील. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार आहे आणि स्ट्रायकर इनला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय गुणेश आणि त्याच्या सोबतीन आलाय जयेश. 3, 2, 1 लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल हवा होता फिल्डर्स पासून थोडासा राहिलाय दूर आणि तिकडे फील्ड केलाय. त्यामुळे घडलंय काय मिळतील 2. मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली ना इथे क्रिकेट सोबत थोडंसं तुम्हाला बुद्धिबळ देखील वापरावं लागतं. जर जाऊ दिला असता डिक्लेअर झोन 1 मिळाली असती, तुम्ही अडवलात. आता मिळाले 2 धावफलक 2 ने सुरू झाला. अकाउंट ओपन होता. ग्रीष्मा 11 आमनेपाडा टीमचा पहिला सामना काय जिंकला. नेल बायटिंग फिनिश झालं होतं मकरंद मुठवाळच्या विरुद्ध ग्रीष्मा 11 आमनेपाडाच्या दरम्यान आणि अंतिम बॉलवरती सामना जिंकून आता ते पुढच्या फेरीत आलेत. पराभव काय गुणेशनं जवळून पाहिलाय तर मग या मॅचमध्ये त्याला मोठी भूमिका एक मोठा रोल प्ले करावा लागेल. वॉट अ शॉट बॅकफुटला जाऊन स्क्वाड ड्राईव्ह आणि बॉल चालला घोषांकित क्षेत्रात. मिळेल फक्त 1च धाव. एक सिंगल आणि आमनेपाडा टीमला एक पारितोषिक आहे. सलग 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं सतीश पाटील यांच्याकडनं. सतीश पाटील यांच्याकडनं कॅश प्राईज आणि एक सिंगल ॲड झाली आहे. एक डबल आहे. धावफलक आहे 2 बॉलमध्ये 3. आता ऑन स्ट्राईक तुम्हाला जयेश पाहायला मिळतोय. पॉवर प्ले नंबर 1 सुरू आहे. समोर डीपमध्ये लॉंग ऑन एक ऑन साईडला अगदी खेळाडू कक्षाच्या समोर मड विकेट उभारण्यात आला. विशाल तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. वॉट अ बॉल. टप्पा पडल्यानंतर अगदी राईज होणारा हा बॉल जो आत येत होता उसळी सोबत बॅकफुटला गेले. त्यानंतर डिफेन्स केला बॅकफुट डिफेन्स आणि चेंडू जातो डॉट. दर्द गम डर जो भी है बस तेरा अंदर है खुद के बनाए पिंजरे से बाहर निकल कर देख तू भी एक सिकंदर है. आज सिकंदर कोण त्याचं उत्तर संध्याकाळ मेगा फायनल देईल. टप्पा पडला चाललाय बाहेर निघालाय. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन स्कोर धावफलकावरती पुढे जाल. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते. 1 ने पुढे फ्लाय होत असताना धावफलकावरती धावा आतापर्यंत लागलेत त्या म्हणजे 4. गुणेश बॅटिंग करतात 3 वरती आणि अजूनही खातं खोलायचं आहे फलंदाज जयेशला. वेल बोल्ड विशाल खूप चांगली बॉलिंग तो करतो. अजून एक टेक ऑफ घेणारा उसळी घेणारा बॉल बॅटची लागली होती कॅच ड्रॉप आणि तदनंतर एक सिंगल देखील येताना आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर धावफलकावरती पुढे जात आहे. रन बॉल सध्या टीम 5 धावा फलकावरती झालेत. अजूनही अगदी आपण पाहिलं तर बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. इथनं 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. पॉवर प्ले फारशी मोठी सुरुवात या ठिकाणी मिळालेली नाही आहे. त्यामुळे एखादा मोठा फटका गुणेश नक्की ट्राय करतील आणि तो मोठा फटका शोधायच्या प्रयत्नात बॉल जातो या ठिकाणी डॉट. कौतुक करेल टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा समोर जी खेळती आहे ना श्री गणेश जांभूलपाडा त्यांना शॉर्ट थर्डमॅन फायनल एक स्क्वेअर लेगच्या फिल्डर्स जे सर्कलमध्ये आपण यष्टांच्या मागे सेट करत असतो तर एक्स्ट्राज मिळालं तर एक स्लीप पॉईंट सेट केला. एक स्लीप लावली आहे. ग्रेट कॅप्टन्सी हे अपेक्षित होतं या मैदानावरती खरं तर एखाद्या कॅप्टनकडनं. जे मागच्या 4 मॅचमध्ये पाहायला मिळालं नाही ना ते श्री गणेश जांभूळपाडाच्या कॅप्टननं करून दाखवलं आणि नक्कीच हा कॅप्टन डिझर्व करतो.
हे प्लॅन्स आणि ते त्यांना मैदानावरती राबवलेत देखील. वॉट अ बॉल. टप्पा पडलाय, चाललाय सरळ. धाव त्या ठिकाणी डिक्लेअरच्या ॲड केली जाईल आणि या एका डिक्लेअर धावेच्या मदतीनं स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती 6 या आकड्यावरती. थोडासा तांत्रिक बिघाड होता त्यामुळे व्हॉइस जे होतं ते ब्रेक होत होतं. मास्टर दुपारच्या लंच नंतर आपल्यासोबत जॉईन झालं. आता DJ अजय देखील म्हणाल अभि ठीक कर देता 6 विदाउट लॉस. एक सन्मान आपल्याला व्यासपीठावरती करायचा आहे. आदरणीय दिनकर पाटील साहेबांना आपण सन्मानित करतो आणि शुभ सन्मान केला जाईल एकविरा चषकाच्या वतीनं. दिनकरजी पाटील साहेबांना आपण त्या ठिकाणी सन्मानित करत आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज ओमकार लिहे. बॉलिंग ट्रॅकवर प्रत्येक टीमचे 12th मॅन जर आपल्या पाहिले ना तर कोणी 14 वर्षाचा येतोय, कोणी 15 वर्षाचा येतोय. क्रिकेटची आवड या सगळ्यांना प्रचंड आहे आणि त्यांना माहिती आहे आता बसून टीमसोबत जॉईन झालो पुढे जाऊन संधी मिळणार आहे. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर हा फुल टॉस. फायदा उचलू शकले नाही. बॉल चला डॉट. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. ओमकार लिहे बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 2. डिक्लेअर आली आहे कंपास. आपण स्पर्धा पाहता एकविरा चषक सावध आणि ऑनलाईन आपल्यासोबत जोडले गेलेत सिद्दीकजी भावे सर. त्यांचं देखील करूयात विशेष कौतुक. भिवंडीच्या टेनिस बॉल क्रिकेट जगतातील समालोचनातील एक मोठं नाव. फाइनल है ना इधर. हाँ कैसी तबीयत. कल से कल नहीं है सर, कल इलेक्शन का ड्यूटी है. हाँ हाँ हाँ. अच्छा. हाँ. अच्छा. ओके ओके सर चलेगा कोई बात नहीं. ओके ओके सर थैंक यू. ख्याल रखो. ठीक आहे. न्यू बॅटर मैदानावरती येतील. विकेट जातीय जयेश त्या ठिकाणी बाद होतात. पहिली विकेट मिळते या ठिकाणी टीम श्री गणेश जांभूपाडाला आणि न्यू बॅटर मैदानावरती इंटर झाला नंबर 3 वरती ज्याच्या फलंदाजीला आज एक वेगळी झळाळी या ठिकाणी त्याला द्यावी लागेल. राजकुमार नंबर 3 वरती फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. राजकुमार असे स्ट्रायकर येईनला. मागच्या 3 बॉलमध्ये एक सिंगल, एक डबल आणि एक विकेट ॲड झाली आहे. ओमकार लिहे खूप चांगली बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळाला. फास्ट खेळा. वेळ थोडा जास्त जातो आहे. एक सेमीफायनल फायनल 2 सामने मागच्या 2 दिवसांपेक्षा आपल्याला एक्स्ट्रा कव्हर करायच्यात. 2 वाजून मिनटं झाली आहेत आतापर्यंत 30. वेळ आपल्याकडे फार कमी. अंपास रिक्वेस्ट तुम्हाला सगळ्यांना खेळाडूंना आपण सातत्यानं वॉर्न करत राहा, ताकीद देत राहा वेळेच्या बाबतीत. कारण इथनं अजून एक आजच्या दिवसातील सामना बाकी आहे. त्यानंतर सेमीफायनल फायनल आपल्याला कव्हर करायच्यात. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. हाऊस दॅट त्या ठिकाणी विचारतोय गोलंदाज ओमकार. अंपास सांगत असताना नॉट आउट. ऑफस्टमला मिस करत होता बॉल. इम्पॅक्ट देखील बाहेर होतं. चांगला निर्णय अंपासच्या माध्यमातून. पवार सरांना तुम्ही पाहता अंपासच्या भूमिकेत. वर्मा सर त्यांना साथ देत आहेत. त्या सोबतीनं अंपासच्या भूमिकेत स्कोअर लेगला सध्या आपण पाहताय रामा पवार सर आणि हेमंत तावरे सर. सगळे दिग्गज अंपास आहे. तिथे फटका मोठा आलाय आणि हा चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक खणखणीत षटकार. व्हॉट अ शॉट.
हिंद केसरी मथुर बैलाचे सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. मथुर बैलाला तोडच नाही राय की ठाण्यात फेमस आहे. असा अडिवली गावचा कल्याणकरांची शान म्हणजे मथुर. AK-47 अक्षय म्हात्रे यांचं आगमन झालं, त्यांचं करूयात या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत. अजून एक सुंदर बॉल, मागचा षटकार, तदनंतर आता विकेट काढली आहे आणि फलंदाज या ठिकाणी होतील बाद. ओइठी आउट. धक्का लागलाय मैदानावरती, हा दुसरा. आधी जयेश, तदनंतर आता राजकुमार मैदानाच्या बाहेर. षटक संपली आहे त्या ठिकाणी 2 आणि धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये. 2 ओव्हर पूर्ण झालेत आणि धावा झालेत 15. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर्स थोडंसं लवकर या. भारतातील तमाम शेतकरी, कष्टकरी, कामकरी, भूमिपुत्रांच्या हितकारी लोकनेते दिबा पाटील साहेबांचं सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. या मातीशी इमान असलेला नेता आणि भूमिपुत्रांना 12.5% न्याय मिळवून देणारा सच्चा भूमिपुत्र दिबा पाटील साहेबांचे सॉन्ग या ठिकाणी तुम्ही ऐकत होतात. सलाम त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या दातृत्वाला. कामयाबी सुबह के जैसी होती है, मांगने पर नहीं जागने पर मिलती है. आणि हक्क तेव्हा मिळतो ज्यावेळी तुम्ही त्या हक्कासाठी लढता. आणि दिबा पाटील साहेबांनी अगदी रक्त सांडल्यानंतर देखील क्रांती घडवली रायगडातील इतिहासात. राजकीय क्षेत्रातील एक सच्चा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. वॉल स्टॉप, रनआउटची संधी, थ्रो देखील खूप सुंदर आला होता. आणि या दरम्यान आपण या ठिकाणी पाहताय अंपायर्सकडे अपील करत राहिले, थोडेसे गाफील, आणि तदनंतर रन्स त्या ठिकाणी बनलेत. 2 धावा आणि धावफलक 2ने पुढे चाललाय. टीमची टोटल स्कोरकार्डवरती 2ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये. धावा धावफलकावरती झालेत आतापर्यंत जे आपण पाहताय या ठिकाणी 17 धावा, 17 ऑन बोर्ड, 17 धावा धावफलकावर. टप्पा पडलाय, थोडासा आत आला होता बॉल, बॅटला स्पर्श झाला होता. काहीशा अगदी ज्या रिफ्लेक्शन मुमेंट्स होते, चेहऱ्यावरचे हावभाव होते, ते खूप काही सांगून या ठिकाणी गेलेत. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल. एक षटकार जरूर आला मागच्या ओव्हरमध्ये. त्यानंतर राजकुमारची विकेट. मग अजूनही गुणेश शांत आहे, ते थोडंसं टेन्शन वाढवणार आहे. कारण या मॅचमध्ये गुणेशच्या बॅटमध्ये रन्सची खरं तर नितांत गरज आहे. अजून एक विकेट. एका मागोमाग एक फलंदाज या ठिकाणी बाद होत चाललेत. त्यामुळे थोडंसं ते टेन्शन आता वाढत चाललंय. या मॅचच्या दरम्यान जर आपण पाहिलं तर सातत्यानं कोणताही फलंदाज रन्स बनवायला तयार नाही आहे. त्यामुळे स्कोर अगदी कसा पडणार हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क या ठिकाणी पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गुणेश बास झाला, ज्याच्याकडनं मोठ्या अपेक्षा असतात. ग्रीष्माला नामनी पडा टीमला अप्रतिम स्पर्धा. 3 दिवसीय क्रिकेट जरी असलं, ट्रॉफीज इतक्या सुंदर आहेत ना की प्रत्येक टीमला वाटेल की ती आपल्याला हवी आहे. त्यामध्ये आता PCचं नाव आहे, खांडवळचं नाव आहे. आज 3रा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये या ट्रॉफीचं हकदार कोण आहे ते आपल्याला शोधायचं. 2 सामने जिंकून टेबल टॉप केलं आज स्वतःच्या घरच्या स्पर्धेमध्ये एकविरा सावधनं. या पाहूयात आज या स्पर्धेमध्ये, घरच्या स्पर्धेत सावध सुपर 3 मध्ये इंटर होईल का, हा सामना महत्त्वाचा. न्यू बॅटर मैदानावरती इंटर झालेत. मोनिश इन ॲट नंबर 5, 5व्या क्रमांकावरती मोनिश या ठिकाणी बॅटिंगसाठी आलाय. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल. फास्ट खेळा यार, खूप वेळ जातो. फिल्डिंग टीम गेम कंटिन्यू करा. चला काही हरकत नाही, या आयोजकांचा मेसेज आहे, सामना सुरू करायचा आपण, कारण आज सेमीफायनल फायनल देखील आहे. बॅकफुटला गेले, समोर बेसबॉल स्टाईल हॅमर केला, लॉंग ऑनला फील्ड, विकेट मिळते. अजून एक टीम जांभूळ पाडाला, फलंदाज बाद
आणि एका मागोमाग एक एक धक्के देतोय. क्या बॉलिंग करतोय मैदानावरती गोलंदाज सुमित लाजवाब. आणि लगातारच्या 2 विकेट सुमितनं काढल्यात. बॉलर इज ऑन हॅट्रिक नाव. ऑन ग्राउंड जांभूळपाडा तुम्हाला तो कोचिंग करतोय. अजून काय पाहिजे. प्रत्येक फिल्डरला जाऊन तो समजवतोय प्रत्येक कोपऱ्यात कसं खेळायचं. असा कोच असेल तर आज पराभव कठीण आहे. सोपानदादा तिसकर यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. वॉट अ बॉल. स्लो अ वन बाउन्सर. आणि आदेशजी तिसकर आणि केदार दळवी यांचं देखील शुभागमन झालंय. यावं आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. हलक्या हातानं सॉफ्ट हँड खेळले. बॉल हवत. टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. जरी हॅट्रिक आलेली नसेल तरी मात्र या ओव्हर्समध्ये गोलंदाजी खूप चांगली झाली आहे. फक्त 2 धावा खर्च केलेत आणि षटक संपलंय मैदानाच्या आत. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये पूर्णपणे थांबली आहे. सोपानदादा तिसकर यांचं आगमन झालं या व्यासपीठावरती. या सावध गावाला एस एस स्पोर्ट्स नावाचं एक शॉप मिळालं. ज्या एस एस स्पोर्ट्सनं अर्थातच सोपान तिसकरनं आपल्या स्वभावानं पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर देखील एस ए नावाचा ब्रँड पोचवला. प्रचंड कष्ट प्रामाणिकपणे मेहनत करत राहत टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये बॅटची सेवा जो सातत्यानं देत आला. आणि आज क्रिकेट विश्वाला अनेक क्वालिटी बॅट्स नामवंत प्लेयर्स घेऊन खेळत असतात. त्यापैकीच एक एस एची बॅट. ओ ड्रॉप ड्रॉप ड्रॉप. फायनली सुटला झेल. 1 2 3 4 5 6 अटेम्प्ट झाला टोटल. हा पाहू शकता ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर. फुल टॉस त्याला लॉफ्ट केलं होतं समोर. फर्स्ट सेकंड थर्ड 4 5 आणि 6वं ट्राय करत होतं पुन्हा फिल्डर जे रिले कॅचसाठी होते. आणि तिकडे झेल निसटलाय. 2 धावा ॲड झाल्यात. टप्पा पडलाय. फिरलाय. बाहेर निघतोय बॉल. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. खूप चांगली गोलंदाजी सध्या करते टीम श्री गणेश जांभूळपाडा. अनेक मोठे मोठे इव्हेंट्स लवकरच तुम्हाला आमने लोणार पडगा परिसरामध्ये पाहायला मिळतील. अपकमिंग बिगेस्ट टुर्नामेंटची जर चर्चा झाली श्यामशेठ दळवी पुरस्कृत हिंद केसरी लक्षा आणि त्याच्या नावानं तुम्हाला लक्षा चषक पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय जय जोटिंग संघ देवरुंग आयोजित 2026 लक्षा चषक देवरुंगचं श्यामशेठ दळवी. आणि खास आकर्षण तुम्हाला या स्पर्धेमध्ये गौतमी पाटील पाहायला मिळेल. अनेक महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रातील नामवंत बैल मथुर 1001 राहुलभाई पाटील यांचा बकासूर 6000 मोलशेठ धुमाळ आणि सचिन शेठ घरत यांचा महाराष्ट्राचा लाडका हिंद केसरी बैलगाडा क्षेत्रातील सम्राट सोन्या 50-50 आणि त्या सोबतीनं तुम्हाला पाहायला मिळेल जयेशदादा पाटील यांची उपस्थिती. त्या सोबतीनं तुम्ही पाहू शकाल सोन्या 6169 असे 4 नामवंत बैल. त्या सोबतीनं रायगड वर्सेस ठाणे असं बिगेस्ट बॅटल. आणि प्लेयर ऑफ दी टुर्नामेंटसाठी आपण बाईक अनेक ठिकाणी पाहता. इथे जिंकणाऱ्या संघांना दिल्या जातील. विनरसाठी 5 रनरअपसाठी 3 चतुर्थ आणि तृतीय यांच्यासाठी 2-2. आणि या दरम्यान व्यासपीठावरती शुभागमन झालाय श्यामशेठ तिसकर यांचं. त्यांचं करूयात आपण सहर्ष हार्दिक स्वागत. मागच्या 8 बॉलमध्ये 4 विकेट्स आलेत आणि धावांची जर चर्चा झाली तर आलेत फक्त आणि फक्त 5. लाजवाब कमबॅक. पूर्णपणे शांत ठेवला बॅटिंग करणाऱ्या या ठिकाणी ग्रीष्मा 11 आमने पडाला. अंतिम बॉल अजून शिल्लक आहेत 2. यस 2 शिल्लक आहेत. अंपासला टेन्शन आलं. अंतिम बॉल म्हटल्या अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे.
SPL कमिंग सून, सावध प्रीमियर लीग, जयेश दळवी, निखिल पाटील और अख्खा सावध खेळेगा. बेस्ट ऑफ लक जयेश आणि निखिल. मॅनेजमेंटसाठी चांगलं आयोजन करा, नवीन प्लेयर्सला प्लॅटफॉर्म मिळवून द्या, 40+ क्रिकेटला खेळायची संधी द्या आणि SPL धूमधडाक्यात साजरी करा. टप्पा पडला, फिरला लेग ब्रेक आणि जयेश दळवी, निखिल पाटील यांना माहिती आहे SPL आयोजन केली की आपल्याला टेन्शन अजिबात नाही आहे. महेंद्र शेठ पाटील नावाचा सावधचा ब्रँड आपल्या पाठीशी आहे आणि नेहमी जे पुरस्कृत करत असतात एकविरा सावधच्या क्रिकेटला. महेंद्रदादा पाटील एक चांगले उद्योजक आहेत, राजकीय, कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे आणि त्यांच्याच माध्यमातून जयेश दळवी, निखिल पाटील तुमच्यासाठी घेऊन येतील SPL कमिंग सून, सावध प्रीमियर लीग. बेस्ट ऑफ लक. आणि एकविरा स्पोर्ट्स सावध यांची देखील तितकीच मुलाची साथ लाभेल. हॅट्रिक बॉल, बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. निवृत्ती याआधी आम्ही निमेश श्रीराम जांभूळपाडाला पाहिला, आज पहिल्यांदा पाहतो श्री गणेश जांभूळपाडाला या हंगामात. आणि काय क्रिकेट खेळते, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. ते सध्या जांभूळपाडा करते. हॅट्रिक बॉल, तो आला डॉट आणि संपलंय पहिलं सत्र मैदानाच्या आत आणि ते पूर्णपणे राहिलंय श्री गणेश जांभूळपाडाच्या नावावरती. काय गोलंदाजी केली, सुरुवात केली विशाल, तदनंतर ओमकार लिहे, तदनंतर सुमित, तदनंतर निवृत्ती. 2 विकेट्स निवृत्तीनं काढले, धावा खर्च केल्या शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 3. डाव संपलाय मैदानावरती पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा झालेत 20 आणि 21चं लक्ष. ग्रीष्माला नामनेपाडा फोल्डिंग लगेचच सेट करायची आहे, कोणताही एक्स्ट्रा वेळ आपल्याकडे नाही आहे आणि टीम श्री गणेश जांभूपाडा सलामीची जोडी तुम्हाला त्वरित पाठवायची आहे. श्यामशेठ टिस्कर साहेबांना आपण सन्मानित करूयात एकविरा चषक सावधच्या वतीनं. आणि श्यामशेठ टिस्कर यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करत आहोत. ऑनलाईन आपल्यासोबत जॉईन झालात टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक नामवंत एडिटर निक गायकवाड. निक एडिट पेजचे ओनर आहेत निक गायकवाड, मॅन फ्रॉम पिंपळनेर भिवंडी. आणि कोणत्याही तुम्हाला पॉलिटिक्स किंवा क्रिकेट व्हिडिओज एडिट करून हवा असेल तर आवर्जून निकसोबत संपर्क साधा. पेड कोलॅप्स अँड पेड व्हिडिओज तुम्हाला तिकडे बनवून दिला जातील. एक क्वालिटी हार्डवर्क खरं तर एडिटिंग क्षेत्रामध्ये निकनं केलं आहे आणि आज निक गायकवाडचं नाव देखील आवर्जून घेतलं जातं. त्या चांगल्या चांगल्या व्हिडिओजसाठी आवर्जून DM करा निक गायकवाड आणि निक एडिट या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलला. धन्यवाद. सन्मान करतो आपण श्यामशेठ तिस्कर साहेबांचा. महेंद्र दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत आहोत. पहिला बॉल फटका फर्स्टला, लॉंग ऑफ डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, संपलाय खेळ, फलंदाज बाद.
स्पॉन्सर्स करण्यात आला. आपण करूयात या ठिकाणी दादांचं मनपूर्वक आभार आणि त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतोय. बॉल होतं यार बॉलिंग ट्रॅकवर. यॉर्कर टार्गेट छोटं आणि स्वप्न मैदानावरती मोठी आहेत. जबरदस्त कामगिरी सध्या आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. खूप चांगलं या ठिकाणी हे स्पल टाकत असताना आपल्याला गोलंदाज सध्या पाहायला मिळतो. संकेत टार्गेट छोटं बट संकेतला माहिती आहे लढता लढता हरलो जरी त्याची आपल्याला खंत नाही. हारता हारता शांत बसायला देशमा 11 आमनेपाडाचे क्रिकेटर्स ते काही संत नाही. फाईट बॅक ऑलवेज इम्पॉर्टंट आयुष्यात. क्रिकेटच्या रणांगणात या महासंग्रामात टिकून राहायचं आहे तर आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा ज्यावेळी समोरचं आपल्याला कमजोर समजेल आणि ज्यावेळी लक्ष छोटं असेल कामगिरी कमजोर झाली असेल त्यावेळी स्वतःला इतकंच सांगा अनेक अडचणी अनेक वादळं अनेक संकट ज्यावेळी तुम्हाला चॅलेंज करत असतील धैर्य समर्पण त्याग चिकाटी कौशल्य जिद्द यानं लढत राहा आणि तुमच्या संकटांना देखील सांगा ग्रीष्मा 11 आमने पाड़ा वो बुलाती है मगर जाने का नहीं क्योंकि आपने जैसा हार्ड दूसरा कोईच नहीं. फाईट बॅक कमबॅक खूप महत्त्वाचं असतं जीवनात. कमबॅक इज ऑलवेज बेटर दॅन युअर स्ट्रॉंग सेटअप. जर या ओव्हर्समध्ये 3 ते 4 खर्च झाला मॅच बनवू शकते आहे. एखादी विकेटचं संकेत अजून काढतोय. 21 लक्ष मोठं वाटू शकतं जसं 47 मुठवळलं मोठं केलं होतं. वॉट अ बॉल. बॅटला स्पर्श झाला जरूर. एक ढिकलं या ठिकाणी मेल घोषांकित क्षेत्रात एका सिंगलनं स्कोप पुढे चाललाय. टीमची टोटल धाव फलकावरती झाली आहे 4. टार्गेट छोटा बट गोलंदाजीमध्ये इम्प्रेस करतोय. सध्या बॉलर संकेत हे वास्पिक तुम्हाला पाहायला मिळतोय. महेंद्रदादा पाटील आणि पूर्ण एकविरा सावध चषकावरती प्रेम करणारे हे सगळे मान्यवर. सावध आमने लोणाड हा एक असा परिसर आहे जिथे पुरस्कर्त्यांची कमतरता कधीच नसते. स्पर्धेचं कॅश प्राईज जरी तुम्हाला 30,000 40,000 रुपयाचं पाहायला मिळालं मैदानावरती स्टेज असेल खेळाडू कक्ष असतील किंवा ज्या बानस कटआउट ज्या फ्रेम्स आहेत तिकडेच लाखाच्या घरात आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आमने लोणाडकर आयोजन करतात ते म्हणजेच आमने लोणाडच्या क्रिकेटसाठी आणि आपापल्या गावाच्या सन्मानासाठी प्रत्येक गावागावात खरं तर स्पर्धा रंगते. 7 स्टार ग्रुपचं त्यामध्ये विशेष कौतुक व्हायला हवं ज्यांच्या माध्यमातून एक चांगली नियमावली आली एक चांगलं प्लॅटफॉर्म तयार झालं. आमने लोणाच्या क्रिकेटला व्यासपीठ दिला आणि त्या व्यासपीठाला कळस चढवण्याचं काम सध्या प्रत्येक गावागावातील आयोजक करतात. त्यापैकीच एक एकविरा चषक सावधचं टप्पा पडलाय खाली राहतो हा देखील वेल बोल्ड संकेत. टार्गेट जरी ते 28-30 असतं काहीतरी मॅचमध्ये थोडंसं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं बट हे मैदान तेच आहे. RK क्रीडांगण. मी तुम्हाला सकाळी आल्याला सांगितलं आता जरी खेळपट्टी नवीन असली मैदानाचा जुना इतिहास 24 बॉल 26-30 करा मॅच जिंका. 21ला देखील मॅचेस चांगल्या झालेल्या पाहिल्यात. मला आजही एक सामना आठवतो याच मैदानावरती जो झाला इंदिरा ट्रॉफीच्या माध्यमातून ज्यावेळी महेंद्रदादा आयोजन करत असतात ते म्हणजेच अमनीच्या माध्यमातून विकीदादा केणे यांची ती स्पर्धा. गोरसई बनाम गोटेकर रन बॉल चेस करायचे होते. गोरसईला 24मध्ये बनवायचे होते फक्त 23 आणि मॅच आली होती शेवटच्या अंतिम 2 बॉलवरती 3 वरती आणि त्यानंतर चौकारानं तो सामना जिंकला होता गोरसई संघानं. धावफलकावरती धावा या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. स्कोर जाऊन पोहोचला. षटक संपलं पहिलं. धावफलकावरती धावात आतापर्यंत 6 रनचेस मैदानावरती करायचं ते म्हणजेच आपण पाहताय या ठिकाणी 21 18 चेंडू 15ची गरज आहे. 18 बॉल 15 धावा. आता संध्याकाळचं सत्र व्यासपीठावरती मोठ्या संख्येनं मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल आणि सगळ्या लाडक्या प्रेक्षकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करण्यासाठी आता योगीदादा तत्पर. आमने लोणाडला खरं तर आता एक समालोचक म्हणून पुढे घेऊन जाण्यामध्ये योगेशदादाचं देखील मोठं योगदान आहे. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर राईट हॅम ओव्हर द विकेट. टप्पा पडला बाहेर निघाला. पहिल्या षटकात 6 आले. रनचेस लेस दॅन रन बॉल त्यामुळे एक्स्ट्रा रन्स इकडे तुम्ही खर्च करू शकत नाही आहात. 21 धावेचं लक्ष. बॉल तयार बॉलिंग मार्कवर 7 धावा धावफलकावर अजून 14 बनवायच्यात. टप्पा पडला हा देखील पुन्हा टाकावा लागेल. हो वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन अजून एक ॲड होती. अतिशय सुंदर अंपायरिंग या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला तिन्ही मॅच ऑफिशियल अंपायर्स कडनं पाहायला मिळते. अंपायरचं देखील विशेष कौतुक. त्या सोबतीने ॲज अ स्कोरर आपल्यासोबत जॉईन झालाय पंकज दळवी सावध. त्याचं देखील करूयात आपण विशेष कौतुक. घरची स्पर्धा आहे तो कव्हर करतोय सध्या ॲज अ स्कोरर. खूप चांगलं काम
हा फुलटॉस होता, ऑनसाईडला टर्न केला आडवा बॅटनं, थोडी मिसफिल्ड आणि त्याचं रूपांतर 2मध्ये झालं. सुरुवात केली संकेतनं 6 धावा 1 विकेट, पण आता एका बॉलमध्ये आपण पाहिलं मिसफिल्ड झाली आहे, 2 व्हाईट बॉल्स टाकले, 3 मिस्टेक ॲट अ मुमेंट तुम्हाला पाहायला मिळालात आणि धावफलक डबल डिजिटमध्ये 10. त्यामुळे समीकरण अगदी सोपं झालं. आपण चर्चा करत होतो आमने लोणारच्या पुरस्कर्त्यांबद्दल. येथे स्पर्धा छोटी असू दे मोठी असू दे, आयोजनातलं शिस्त आवर्जून जपण्याचं काम सगळे आयोजक करत असतात आणि त्यासाठी आमने लोणारमधील जे सामाजिक राजकीय कार्य करतात भरघोस त्यांचं योगदान असतं. स्पर्धा कोणती असो हे सगळे दिलखुलास आपल्याला मदत करत असतात आणि पुरस्कर्त्यांशिवाय सध्या क्रिकेट नाही आहे, स्पर्धा नाही आहेत आणि या सगळ्यांना आमने लोणारला माहिती आहे आपण जे कमवतोय त्यातून आपल्या खेळाडूंसाठी आपल्या परिसरासाठी आपलं देणं बनतं आणि प्रत्येकजण फुल ना फुलाची पाकळी म्हणून आवर्जून मदत करत असतात. त्या सगळ्या पुरस्कर्त्यांचं आम्ही आई एकविरा चषक सावधच्या वतीनं अभिनंदन आणि आभार या ठिकाणी व्यक्त करत आहोत, कारण तुमच्यामुळे आज आमने लोणारचं क्रिकेट खूप वेगात प्रगती करत आहे. या आधीच आमने लोणारचं क्रिकेट तुम्ही पाहिलं ना तर मग त्यातील फरक तुम्ही स्वतः याची डोळा पाहू शकता. सकाळचा पहिला बॉल लवकर पडतो, 5 षटकांच्या मॅचेस सुरू होतात, सेकंड राऊंड 4 ओव्हर, त्यानंतर तिसऱ्या फेरीतले सामने 4 ओव्हर, सेमीफायनल फायनल सध्या 4-5 ओव्हर होत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. अपील ओईटी आउट, फलंदाज बाद, धक्का लागेल मैदानावरती. हा दुसरा 11ला 2 बाद. सध्या चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. अजूनही 10 धावेचा प्रवास या ठिकाणी पार करायचा आहे, तो म्हणजेच बॅटिंग टीम श्री गणेश जांभूळपाडाला. जे षटक मैदानावरती सुरू झालं, दुसरं धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 11. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ऑनलाईन मॅच एन्जॉय करतात आमचे मित्र निहाल म्हात्रे भालचा वंडर बॉय, त्यांना देखील मकर संक्रांतीच्या लाख लाख शुभेच्छा. वॉट अ ड्राईव्ह, सुपर शॉट, टेक्निक, स्किल सगळं काही होतं या शॉटमध्ये. समोर लॉंग ऑफ आणि एक सिंगल ॲड केली जाते. एका सिंगलनं स्कोप पुढं जातोय. टीमची टोटल धावफलकावरती आहे 2 बॉल ऑन दी बोर्ड. टार्गेट जास्त मोठं नाही आहे, 24 बॉलमध्ये 21 करायच्यात, बट मनामध्ये जिद्द आणि अंगामध्ये शक्तीचा संचार झाला तर सुरुवात कुठूनही करता येतं. धावफलकावरती धावा 12 आहेत, 12ला विकेट्स गेलेल्या आहेत आतापर्यंत 2. 10 रनचा खेळ अजूनही बाकी आहे, त्यासाठी किती वेळ वाट पाहावी लागेल हे सगळं मैदानावरती आपल्याला पाहायचं. ऑन साईडला लॉफ करायचं होतं, जसं पहिला आत येतोय, बॅटच्या टोला लागला, त्यानंतर लॉंग ऑफला चालला बॉल, एक सिंगल त्या ठिकाणी ॲड केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढं जातं. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपण पाहू शकता धावफलक सध्या आपल्याला धावा आतापर्यंत दाखवतं. स्कोर जाऊन पोहोचला धावफलकावरती या ठिकाणी 13 धावा, म्हणजे जिंकण्यासाठी अजून या मॅचमध्ये 8 धावेची या ठिकाणी गरज आहे. अतिशय चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट, लोवर फुल टॉस, सॉफ्ट हँड खेळले. चांगल्या परिस्थिती अगदी तुमच्यासाठी सोपी आहे ना. करो खुश राहू, आणि सध्या ते करत असताना पुश करो खुश राहू वाली बॅटिंग तुम्हाला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. लेडीज अँड जेंटलमॅन, मीट द न्यू वर्ल्ड्स नंबर 1 ओडिया बॅट्समन इज द गॉट विराट कोहली. अगदी आता ओडिया रँकिंग आफ्टर 1403 डेज, 1403 दिवसानंतर जागतिक क्रिकेटचा राजा, मॉडर्न डे क्रिकेटचा बेताज बादशाह, द चेस मास्टर, अ कमबॅक टू रिमेंबर द नेम किंग कोहली. आणि आता ओडीआय नंबर 1 वरती विराट कोहली रँक करतोय. ही अतिशय चांगली आणि आनंदाची गोष्ट विराट फॅन्स आणि भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांसाठी. ज्या खेळाडूंना T20 टेस्ट ओडीआय पासून लांब ठेवण्याचं घाणेरडं राजकारण झालं, त्या खेळानं उत्तर देताना लोकोच्या जोडीला आपण सातत्यानं पाहिलं आणि ऑन स्क्रीन देखील तुम्ही पाहताय द लेजंड, द किंग ऑफ वर्ल्ड क्रिकेट, नाउ नंबर 1 बॅट्समन इन एज ऑफ 37, वन अँड ओनली वन, विराट कोहली.
अभिनंदन VK फॅन्स. धावफलकावरती धावा 7 बनवायच्यात, बॉल बाकी आहेत 12. एका रात्रीमध्ये जर तो कोरा झाला तर माणसाचं आयुष्य बदलतं. सध्या ते तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतं. 7-12चं समीकरण. टीमची धावफलका 14 झाली आहे आणि बनवायच्या 7 धावेची अजूनही अपेक्षा या मॅचमध्ये. बॅटिंग टीमला खूप चांगला लढतोय मैदानावरती ग्रीष्मा 11 आमनेपाडा. अतिशय चांगली फाईट या मैदानावरती ती करतात. RK क्रीडानगरी पहिल्यांदा या जर मैदानावरती मी कधी आलो तर आवर्जून सांगेल विकीदादा आणि महेंद्रदादा यांच्या माध्यमातून ज्यावेळी स्वर्गीय इंद्रा चषक भरवण्यात आला, मिस यू इंद्रादादा, त्याला देखील भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून. एक सिंगल ॲड केली जाईल. एका सिंगलनं स्कोर धावफलकावरती पुढे चालला. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15. येणारे बॉल शिल्लक आहेत 11 आणि जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्यात फक्त 7. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय समीरजी ठाकरे, आवाज जो नांदुरकीचा, त्या सोबतीनं योगेशदा पाटील जो आवाज आहे कुकसेचा. बॉल तयार. हा सॉफ्ट हँड डिक्लर झोनमध्ये खेळत. एक सिंगलनं स्कोर पुढे चाललाय आणि जिंकण्यासाठी 10 चेंडू. आता फक्त 5 धावेची गरज आहे. एकविरा चषकचं आयोजन खरंच खूप सुंदर आहे. खरं तर नेहमी स्पर्धा तुम्हाला छत्रपती क्रीडांगण, बापगाव, देवरुंग पाडा या ठिकाणी पाहायला मिळतं. तर तिकडे आता हेलिपॅड बनण्यात आलं आहे. त्याच्यामुळे कधी अनेक मोठे राजकीय नेते ज्यावेळी या विभागामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी येत असतात, बापगावच्या छत्रपती क्रीडांगणावरती आपण खरं तर हेलिपॅड लँड अगदी होताना अनेक चॉपर्स पाहतो. त्यामुळे काल देखील एक चॉपर्स तिकडे उतरलं आणि स्पर्धा आपल्याला इकडे कव्हर करावी लागली. आणि RK क्रीडानगरी देखील फार सुंदर आहे. जरी मागे इकडे बाउंड्रीज नसतील, ग्राउंड अतिशय सुंदर बनत चाललं. मैदानावरती अतिशय चांगल्या प्रकारे साफसफाई ठेवण्यात येते. विकेट फार छान आहे आणि अतिशय मजा येते इकडे, कारण इथे प्रेक्षक देखील तितक्याच मोठ्यानं येत असतात. बॉल चालला तिकडे डीप बॅकवर्ड पॉईंटला. 2 धावा ॲड केल्या जातील. विजयाच्या अजून जवळ एकविरा स्पोर्ट्स सावध. अतिशय सुंदर जर्सीज आहेत येलो आणि आज वेगळ्या जर्सीमध्ये तुम्हाला एकविरा सावध पाहायला मिळाली, जी स्पॉन्सर्स केली आहे GR इन्फ्रा, महेंद्र S पाटील अर्थातच टीम ओनर्स पुरस्कर्त्यांच्या माध्यमातून. महेंद्र दादा जितके लाड करतो एकविरा सावधचे, टीमनं देखील आज एखादी ट्रॉफी दादाला रिटर्न गिफ्ट द्यायला पाहिजे. या पाहूयात आज किती ट्राय करेल एकविरा सावध. आतापर्यंत 4 रनर्सच्या ट्रॉफ्या दिल्यात. वाट पाहिली जाते एखाद्या चॅम्पियनची आणि एक चॅम्पियन ऑलरेडी या टीमच्या नावावरती आहे. सध्या आपण पाहिलं हा सामना या ठिकाणी जिंकण्यासाठी 3 करायच्यात. विकेट जातीय. न्यू बॅटर्स प्लीज थोडंसं लवकर चला. अजून 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 7 बॉलमध्ये 3 धावेची गरज आहे. 7 चेंडू आणि 3 धावा. आजच्या दिवसातील 2 सामने जिंकून टेबल टॉप केले सावध. चला पूर्ण टीम रेडी राहा, कारण आता 3 वाजले जवळजवळ. यानंतर अजून एक मॅच म्हणजे आपण जवळजवळ 3:50 पर्यंत आजच्या दिवसातील फेऱ्या कंप्लीट करणार आहोत. त्यानंतर फायनल, सेमीफायनल आरामात आपण 5 ओव्हर कव्हर करू शकतोय. त्यामुळे रिक्वेस्ट आहे सावध टीम कॅप्टन किरण, पूर्ण संघाला रेडी ठेवा, कारण सेमीफायनल फायनल 5 ओव्हरच्या झाले अजून मजा आली. एकविरा चषक सावध आपण एन्जॉय करतोय. 2 टीम्स आपल्या सोबत आहेत, पिसे आणि खांडवळ, जे सुपर 3 मध्ये इंटर झालेत. चला फास्ट खेळा, थोडा वेळ जास्त जातोय आणि जिंकणारी टीम कॅप्टन्स लगेचच तुम्हाला टॉससाठी रेडी राहायचं आहे. एक 5 मिनिटं ब्रेक जरूर असेल. येस 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 मध्ये 3 म्हणजे 7 मध्ये 3 जमणार नाही कदाचित, असा प्लॅन आहे. बॅट्समन म्हणाल मी अभी खतम करायला आल देतो. डावखुऱ्या त्याचे फलंदाज आलेत. डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी या मैदानावरती बॅटिंग करणं थोडंसं कठीणच जातं. या पवत एखादा मोठा फटका इथे येईल का? मोठ्या शॉट्सनं मॅच फिनिश केली जाईल का? समोर आहेत तुम्हाला लॉंग ऑन मिड विकेटला बाउंड्रीज आहेत. स्क्वेअर लेग, लॉंग लेग, फाईन लेग, तिकडे थोडंसं झोन खाली आहे. बॅकफुटला गेले, फटका चांगला सजवला आहे. स्वीपर कव्हरमध्ये फिल्डर्स त्या ठिकाणी प्रयत्न करतात. सेकंडचा कॉल आणि 2 धावा आरामात पूर्ण झाल्यात आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे चालला. टीमची टोटल स्कोर इज लेवल 20. एका धावेची आता गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या अगदी आपण पाहिलं षटकामध्ये रन्स थोडे जास्त आले, त्यामुळे सामना पूर्णपणे खुला झाला आणि टार्गेट देखील खूप छोटं होतं. आणि 7 बॉल आता फक्त एका धावेची गरज आहे. 7 चेंडू 1. 7 बॉल 1 पाहिजे.
तरी देखील चर्चा सुरू आहे. कदाचित म्हणत असेल तू नको मारू, नंतर मी मारतो, एक बॉल डिफेंड करून दे मला चान्स. 7 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. जशी मॅच फिनिश होईल लगेचच टॉससाठी यायचं आणि मॅन ऑफ द मॅच प्लेअर आपण देखील. हलक्या हातानं बॉटम हँडचा चांगला वापर. वॉट अ डिफेन्स. अगदी या शॉर्ट टर्म क्रिकेटवरती टेस्ट क्रिकेटचा फील्ड सध्या देत आहे. चला अजून 5 डिफेंड करा, 6व्या बॉलवरती जाऊ दे, मग मॅच मजा येईल. चला होऊन जाऊ दे ना मग. राडा. 6 बॉल 1 धावेची गरज. स्कोर लेवल झाला. काल 2 चेंडू आणि 10 धावा या मैदानावरती चेस झाल्यात. 2 षटकार मारले अमेय पाटील ना. पीसीचा जो खेळाडू आहे क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये, आज आपण पाहिलं 2 चेंडू आणि जिथे 5 करायचे होता तिथे 1 चौकार आला. ग्रीष्माला पण आमनेपाडा शेवटच्या बॉलवरती नशिबानं साथ दिली. आता इथे नाही, इथे थोडासा मागे पडला ग्रीष्माला पण आमनेपाडा. 3 बॉल 11 चेस झाले आजच्या दिवसात. बॉल तयार. काहीतरी आगळा वेगळा फटका या ठिकाणी सजवायचा होता. अपील 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 आणि ओईटी आउट. फलंदाज बाद. स्पोर्ट्समन स्पिरिट इकडे खेळाडूचं आपल्याला जरूर पाहायला मिळालं. न्यू बॅट्समन लगेचच जायचं मैदानाच्या आत. एक गोष्ट आयुष्यात त्यांना नेहमी लक्षात ठेवा, टीम तुम्हाला सांगतोय श्री गणेश जांभूळपाडा, जितकं क्रिकेटला हलक्यात घ्याल, जितकं क्रिकेटसोबत तुम्ही खेळाल, क्रिकेट जर तुमच्यासोबत खेळायला लागलं ना, क्रिकेटची शाळा, तर कमबॅक करणं आयुष्यात कठीण जातं. अशा फार टीम्स मी पाहिल्यात माझ्या आयुष्यात, ज्यावेळी अशा छोट्या छोट्या गोष्टी समजतं सगळं, अगदी ऑपोजिशन टीमला देखील आणि तुमच्या पाठीराख्यांना, जे तुमच्यावरती प्रेम करतात किंवा जे तुमच्या ऑपोजिशन मॅच एन्जॉय करायला आहे, सगळ्यांना क्रिकेट कळतं मैदानावरती काय चाललं आहे, त्याचं कारण काय. क्योंकि ये दुनिया है ना, सब जानती है दोस्तों. पब्लिक तो पब्लिक है, सब जानती है. आजही एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक नाव, त्या खेळाडूचं नाव घेणार नाही, टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा तो सुपरस्टार होता. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या रेसमध्ये आला, अगदी स्वतः बॉलिंग ट्रॅकवरती आला, काही वाईट बॉल्स त्यानं टाकले, प्रतिस्पर्धी टीमच्या बॅट्समनला रन्स हवे होते, त्यांना रन्स नाही बनवावे म्हणून त्यांना अगदी 3 ते 4 वाईट बॉल टाकून 2 चौकार 2 नो बॉल टाकले. त्यानंतर मॅच प्रतिस्पर्धी टीमनं जिंकली. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट गाडी त्या खेळाडूला जरूर मिळाली, पण त्याच्या आयुष्यातली आहे ना ती शेवटची मॅन ऑफ द मॅच आणि शेवटचा तो मालिकावीराचा पुरस्कार होता. त्यानंतर तब्बल 3 वर्ष त्याला स्ट्रगल करावं लागलं आणि त्यानं जे क्रिकेटमध्ये ऐकलं, व्हॉट्सअप असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून, ते कधीच कोणत्या प्लेयर्सच्या वाट्याला आला नाही. आता मॅच बनेल. 4 बॉल 1 बाकी आहे. अजून एखादा डॉट, अजून एखादा डॉट, मॅचमध्ये मजाल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर आणि आता फायनली चला आता घेतली आहे चौकारानं विजयाची बाजी टीम श्री गणेश जांभूळपाडा. बट ऑलवेज रिस्पेक्ट करत चला, जांभूळपाडा क्रिकेटचा मॅच जितका लवकर फिनिश करता येईल